गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र. मागच्या तासाला आपण पुस्तक पालनाच्या उपयोगितेच्या संदर्भामध्ये विचार केला होता. आपण आजच्या तासाला त्यातला पुढचा जो भाग आहे तो विचारात घेतोय. सध्या स्थितीमध्ये आपण पुस्तक पालनाचा विचार करत होतो. यानंतर आज आपल्याला पुस्तक पालनाच्या नंतर विचार करायचा आहे. आपण अकाउंट मधलं इंट्रोडक्शन जे आहे त्याचं प्रास्ताविक जे आहे ते पाहतोय. त्यातल्या एक एक बाबी आपण पुढे पुढे घेऊन चाललोय. लेखांकनाचा अर्थ व परिभाषा. याविषयी आपल्याला विचार करायचा आहे. मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंट. इथे येतो मी. मित्र हो, इथे पाहिजे तर अकाउंटन्सी म्हणा. लेखांकन म्हणजे आपण बुक किपिंगचा अगोदर विचार केला. लक्षात घ्या, आपण काय केलं अगोदर? बुक किपिंग. आता आपण बघतोय अकाउंटन्सी. पुस्तक पालन आपण बघून झालं. आता आपल्याला बघायचंय लेखाकर्म. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी हा जो विषय आहे त्यातला लेखांकन हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. खरं तर लेखांकनाचाच पुस्तक पालन हा एक पार्ट आहे. म्हणजे लेखाकर्माचा पुस्तक पालनच हा लेखाकर्माचा एक पार्ट आहे. म्हणजे लेखांकन हे व्यापक आहे. पुस्तक पालनाच्या तुलनेमध्ये, पुस्तक पालनाच्या व्यापकतेच्या तुलनेमध्ये लेखांकनाची जी व्यापकता आहे ती खूप मोठी आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की खरं तर पुस्तक पालनाचं कार्य ज्या ठिकाणी थांबतं तेथून पुढे लेखाकर्माचं काम सुरू होतं. पुस्तक पालनाची जी भूमिका आहे ती एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आहे. ती ज्या ठिकाणी थांबते तेथून पुढे लेखाकर्माचं काम चालू होतं. आणि म्हणून आपण या ठिकाणी या पुस्तक पालनाच्या बाबतीमध्ये विचार करत होतो. त्याची व्याख्या आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येते. डेफिनेशन: एखाद्या व्यवहाराची सर्व सैद्धांतिक बाजू आणि लेखांकीय कृती. एखाद्या व्यवहाराची सर्व सैद्धांतिक बाजू आणि लेखांकीय कृती जी आहे तर ती लेखाकर्माचा उल्लेख म्हणून ओळखली जाते. एखाद्या व्यवहाराची सैद्धांतिक बाजू आणि लेखांकीय कृती म्हणून लेखाकर्माचा उल्लेख करावा लागतो. थोडक्यात ही कोहलर या विचारवंताने डेफिनेशन सांगितलेली आहे. रॉबर्ट एन अँथोनी या विचारवंताने असं म्हटलेलं आहे लेखाकर्माच्या बाबतीत की व्यापारातील अशी एक लेखांकीय पद्धत, व्यापारामध्ये असलेली अशी एक लेखांकीय पद्धत की ज्या पद्धतीद्वारे किंवा ज्या पद्धतीमुळे व्यापारिक व्यवहारांचे एकत्रीकरण. अशी एक लेखांकीय पद्धत की ज्या पद्धतीमुळे व्यापारिक व्यवहारांचे एकत्रीकरण, सारांशीकरण, विश्लेषण. बघा, एकत्रीकरण, सारांशीकरण, विश्लेषण आणि मौद्रिक माहितीचा अहवाल प्राप्त करता येतो. व्यापारिक व्यवहारांची किंवा व्यापारातील लेखांकनाची अशी एक पद्धती की ज्या पद्धतीद्वारे व्यापारिक व्यवहारांची एकत्रीकरण, म्हणजे सगळे जे व्यापारिक व्यवहार आहेत, म्हणजे ही एक पद्धत अशी आहे लेखांकनाची, व्यवहार करण्याची, की त्या पद्धतीमुळे व्यापारिक व्यवहारांचे एकत्रीकरण, सारांशीकरण, विश्लेषण आणि मौद्रिक माहितीचा अहवाल प्राप्त करता येतो. अशा पद्धतीने लेखाकर्म म्हटलं, त्याला या सर्व गोष्टींवर लेखाकर्म म्हटलं जातं. परत एकदा बघा की जी माहिती पुस्तक पालनाच्या आधारावर जी माहिती आपल्याला प्राप्त होत असते, व्यवहाराच्या संदर्भामध्ये जी जी माहिती असेल, खरेदीशी, विक्रीशी, त्याचबरोबर कराराशी किंवा उत्पादनाच्या संशोधनाशी, जाहिरातीशी, त्याच्या वितरणाशी संदर्भात, त्याच्या वाहतुकीशी संदर्भात किंवा त्याच्यामध्ये अजून काय बदल करायचा आहे या संदर्भामध्ये जी जी माहिती आहे त्या माहितीला एकत्रित करणं, तिचं परत सारांशीकरण करणं, तिचं परत विश्लेषण करणं आणि मग ती मौद्रिक म्हणजे रोखीच्या स्वरूपावर ती तयार करणं, म्हणजे ती ज्याला काय म्हणतात कॅशच्या स्वरूपामध्ये तिचं पिक्चर तयार करणं. म्हणजे ती माहिती कुठपर्यंत आणून ठेवणं की ती कशा पद्धतीने म्हणजे फायदेशीर ठरणार आहे. तर अशा मौद्रिक स्वरूपाचं एक रेकॉर्ड किंवा एक रिपोर्ट ज्याला म्हटलं जातं, अहवाल,
अशा प्रकारचा एक अहवाल जो आहे त्यालाच लेखाकर्म किंवा अकाउंटन्सी असं म्हटलं जातं. परत एकदा सांगतो की जेव्हा एखादा व्यवसाय असेल त्या व्यवसायाच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व्यवहार आहेत त्या व्यवहारांचं वर्णन केलेलं असतं. ते वर्णन पुस्तक पालनामध्ये असतं, बुक किपिंग मध्ये असतं. अशा प्रकारचं जे वर्णन आहे लिहून केलेलं म्हणजे व्यवहाराच्या संदर्भात झालेले सगळे ट्रान्झॅक्शन असतील तर हे सगळे जे काही वर्णन आहे ह्या वर्णनाला एकत्रित केलं जातं, त्याचं सारांशिकरण विश्लेषणीकरण केलं जातं आणि नंतर त्याचा असा एक रिपोर्ट तयार केला जातो की त्या रिपोर्टच्या आधारावर पुढचं व्यवसायाचं काम सुरू होतं. अशा प्रकारच्या या कृतीला लेखांकन असं म्हटलं जातं किंवा अकाउंटन्सी असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, या अकाउंटमध्ये म्हणजे या अकाउंटन्सीमध्ये किंवा लेखाकर्मामध्ये काही मुख्य घटक आहेत, बेसिस आहे, बेसिस ऑफ अकाउंट, त्याचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. त्याला म्हणता येईल लेखाकर्माचे मुख्य घटक, बेसिस ऑफ अकाउंटिंग. मित्रहो, लेखाकर्माचे मुख्य घटक पाहत असताना आपल्याला काळजीपूर्वक हा भाग विचारात घेणं आवश्यक आहे. यावरच बऱ्याच गोष्टी आपल्याला आता पुढे डिपेंड आहे. म्हणजे सामान्यतः खात्याचे 3 आधार आहेत. तीन आधार आहेत. लेखाकर्माच्या या खात्याच्या 3 आधारालाच लेखाकर्माचे मुख्य घटक म्हणून ओळखलं जातं. म्हणजे हा बेस आहे. आता अकाउंट किंवा अकाउंटन्सीचा हा लेखाकर्माचा हा बेस आहे, तो आपण या ठिकाणी विचारात घेतोय. हा आधार जो आहे त्यामध्ये एक आहे नगदी आधार, दुसऱ्या शब्दामध्ये त्याला रोख घटक, नगदी आधार म्हणूया किंवा रोख घटक म्हणूया. लिहून घेऊ एकदा. उपार्जित व्यापारी आधार, आणि तिसरा आहे मिश्रित किंवा संकलित आधार. मित्र हो, लक्षात घ्या, यातला पहिला जो आहे तो आपल्याला विचारात घ्यायचा आहे. तो म्हणजे रोख घटक. ज्याला म्हटलं जातं कॅश बेसिस. रोख घटकाच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करायचा आहे विद्यार्थी मित्र की एखाद्या व्यवसायामध्ये जेव्हा व्यवहार होतात, एखाद्या व्यवसायामध्ये जेव्हा व्यवहार होतात तेव्हा रोखींच्या व्यवहारामध्ये प्रत्यक्ष रोख जमा होणं आवश्यक आहे, किंवा एखाद्या व्यवहारामध्ये जेव्हा खर्च होतो तेव्हा प्रत्यक्ष रोख स्वरूपात खर्च होणं आवश्यक आहे. म्हणजे रोखीच्या व्यवहारांमध्ये प्रत्यक्ष रोख मिळाली पाहिजे आणि खर्चांच्या व्यवहारामध्ये प्रत्यक्ष खर्च झाला पाहिजे. याला कॅश बेसिस असं म्हटलं जातं. कॅश बेसिस, रोख घटक. कोणताही व्यवहार असो, मी कायम सांगतो की तो त्या व्यवसायाचा जो काही प्रकार आहे त्या प्रकारामध्ये, कोणत्याही व्यवसायाच्या प्रकारामध्ये अशा प्रकारचे जे काही रोख घटक आहेत ते अत्यंत महत्वाचे आहे. कॅश बेसिस. उदाहरणार्थ एखादा एक्स व्यवसाय, त्या व्यवसायामध्ये कॅश बुक असेल तर या कॅश बुक मध्ये रोख स्वरूपाचे जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्याची एंट्री होणं आवश्यक आहे. किंवा त्या डेला त्या व्यवसायामध्ये काही खर्च झाले असेल तर प्रत्यक्ष जेवढा खर्च पे केलेला आहे, त्या डेला जेवढे पैसे देऊ केलेले आहेत तर ते त्या कॅश पुस्तकातून लेस होणं आवश्यक आहे. आले असेल तर प्लस, गेले असेल तर मायनस. म्हणजे त्या ट्रान्झॅक्शन त्या पुस्तकामध्ये होणं आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे की व्यवसायाचे किंवा खात्यांचे जे 3 आधार आहेत व्यवसायामध्ये,
लेखाकर्मामध्ये मुख्यतः याचा विचार आपल्याला करायचा आहे की खाते जे आहेत त्या खात्यांच्या 3 बेसिस आहेत, त्या 3 आधारांवर आपल्याला हे पूर्णपणे अकाउंट या ठिकाणी विचारात घ्यावं लागणार आहे. त्यातला पहिला आहे रोख घटक. म्हणजे कोणत्याही व्यवसायामध्ये जेव्हा जेव्हा व्यवहार होतात तेव्हा ते जर रोख स्वरूपाचे असेल तर ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ रोख उत्पन्न असेल, असं जर म्हटलं की रोख उत्पादन मिळालं, तर रोख उत्पन्न मिळालं असेल तर तेवढी रोख व्यवसायामध्ये जमा झाली पाहिजे. प्रत्यक्ष आम्ही इतका आज रोख स्वरूपात खर्च केला तर तेवढी रक्कम त्या ठिकाणी त्या व्यवसायातून तेवढी रोख स्वरूपामध्ये प्रत्यक्ष रोखीच्या स्वरूपामध्ये इन्कम आणि प्रत्यक्ष रोखीच्या स्वरूपामध्ये एक्सपेंडिचर, प्रत्यक्ष रोख उत्पन्न आणि प्रत्यक्ष रोख खर्च, अशा पद्धतीने व्यवहारामध्ये काही गोष्टी निश्चित कराव्या लागतात. कोणताही व्यवसाय असो त्या व्यवसायामध्ये दररोज काही प्रत्यक्ष उत्पन्न होतं आणि दररोज काही प्रत्यक्ष खर्च होतात. म्हणून कॅश इन्कम आणि कॅश एक्सपेंडिचर या 2 गोष्टींना विशेष असा आधार या ठिकाणी, म्हणजे विशेष असं महत्व या ठिकाणी आपल्याला द्यावं लागतं. थोडक्यात काय की लेखापुस्तक तयार करत असताना वेगवेगळे घटक जेव्हा विचारात घेतले जातात त्यापैकी ज्या घटकाद्वारे रोख प्राप्त होते तेव्हा उत्पन्न म्हणून त्याची नोंद करावी लागेल, आणि ज्या घटका जेव्हा प्रत्यक्ष रोख स्वरूपामध्ये खर्च दिला जातो तेव्हा प्रत्यक्ष दिलेला खर्च अशी त्याची नोंद करावी लागेल. थोडक्यात या आधारावर आपल्याला अकाउंटिंगचा विचार करावा लागणार आहे. म्हणजे असं होऊ नये की रोख स्वरूपाचा खर्च झाला परंतु तो लिहिलाच गेला नाही, म्हणजे त्याला रोख म्हणून गृहीतच धरलं नाही, लिहिला गेला नाही. त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट काय की असं समजूया की त्याला गृहीतच धरलं जाणार नाही, असं या ठिकाणी होत नाही. व्यवसायामध्ये व्यवहारामध्ये भावना महत्वाच्या नाही. या ठिकाणी प्रत्यक्ष जी काही कृती आहे म्हणजे व्यावहारिकता जी आहे ती या ठिकाणी विचारात घ्यावी लागते. आणि म्हणून या ठिकाणी पहिला हा जो एक भाग आहे अकाउंटच्या म्हणजे लेखाकर्माच्या संदर्भातला की रोख आधारावर किंवा रोख घटकांवर या ठिकाणी विचार करावा लागतो. तर अशा प्रकारचे जे रोख घटक आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्याही व्यवसायामध्ये जेव्हा रोखीचे व्यवहार म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केला जातो तेव्हा त्या रोखीचे व्यवहार म्हणून जर उल्लेख होत असेल तर प्रत्यक्ष प्राप्ती आणि प्रत्यक्ष खर्च हे 2 महत्वाचे भाग विचारात घेणं अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ मिळालेलं उत्पन्न किंवा केलेला खर्च. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स आहेत, छोटे उद्योजक आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सोल ट्रेडर कन्सर्न आहेत, म्हणजे घाऊक व्यापारी, मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारे, या सगळ्या लोकांना हा विचार नेहमी करावा लागतो. दुसरा आहे उपार्जित घटक, ॲक्रुअल बेसिस. मित्र लक्षात घ्या, या पद्धतीमध्ये काय आहे की प्राप्त झालेलं उत्पन्न आणि येणं उत्पन्न तसेच प्रत्यक्ष केलेला खर्च आणि देय खर्च अशा दोन्ही गोष्टींचा विचार केला जातो. इथे फक्त रोखीचाच विचार केला जात होता. उदाहरणार्थ या ठिकाणी उपार्जित घटकाला ॲक्रुअल बेसिस म्हणजे काय की रोख प्राप्ती व येणे प्राप्ती, एक रोख मिळाली आणि एक आणखी येणे आहे, या दोन्हींचाही विचार या उपार्जित घटकामध्ये केला जातो. कळतंय? उदाहरणार्थ काय की ₹500 रोख मिळाले व ₹700 येणे बाकी आहे. असे किती 1200चे ट्रान्झॅक्शन जेव्हा होतं तेव्हा ते उपार्जित घटकाच्या आधारावर केलं जातं. यानंतर आहे म्हणजे यामध्येच काय आपण बघतोय की या पद्धतीमध्ये प्राप्त झालेलं उत्पन्न आणि येणे उत्पन्न दोन्हींनाही विचारात घेतलं जातं. तसंच प्रत्यक्ष केलेला खर्च आणि देय खर्च असाही विचार केला जातो. प्रत्यक्ष केलेला खर्च व देय खर्च दोन्हीचा विचार होतो. उदाहरणार्थ काय ₹500 वेतन दिले व ₹800 जाहिरातीचे देणे आहे
8 5 13. म्हणजे काय, देण्यामध्ये, पेमेंटमध्ये, याला आपण इन शॉर्ट काय म्हणूया, पेमेंट. पेमेंटमध्ये किती, 1300. वास्तविक 500 रोख दिले आणि देणं आहे आणखी 800, अजून दिले नाही पण देणं आहे. पण या दोन्हींनाही विचारात घेतलेलं आहे देणं मध्ये, पेमेंटमध्ये. म्हणजे व्यापार उपर्जित घटकामध्ये या दोन्हींचाही विचार केला जातो, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष प्राप्ती आणि आणखी येणे प्राप्ती. तसं प्रत्यक्ष एक्सपेंडिचर आणि देणं अशा दोन्हींचाही विचार या ठिकाणी केला जातो, त्याला उपर्जित घटक असं म्हटलं जातं. हा दुसरा बेसिस आहे खात्याच्या 3 आधारापैकी. तिसरा आहे संकलित किंवा मिश्रित घटक. याला हायब्रिड और मिक्स्ड बेसिस असं म्हटलं जातं. हायब्रिड और मिक्स्ड बेसिस, संकलित किंवा मिश्रित घटक. ही जी पद्धत आहे ही रोख आणि उपर्जित या दोन वरील पद्धतींना एकत्र करून तयार करण्यात आलेली पद्धत आहे. एक रोख घटक आणि दुसरी उपर्जित घटक, या दोन्हींचीही तिसरी तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर या पद्धतीमध्ये महसूल आणि संपत्ती सामान्यपणे रोख घटकावर आधारित नोंदवली जाते. महसुली इन्कम त्याचबरोबर संपत्ती ही रोख घटकाच्या आधारावर या ठिकाणी नोंद केली जाते. तर विविध खर्च जे आहेत ते उपर्जित घटकाच्या आधारावर नोंदविले जातात. अर्थात भारतीय कायद्यानुसारच याही पद्धतीने भारतामध्ये इम्प्लिमेंट केलं जातं. तेव्हा अशा पद्धतीने लेखांकनाच्या मुख्य घटकांमध्ये हे खात्याचे जे 3 आधार आहेत, लेखांकनाचे मुख्य घटक आपण पाहतोय. त्यापैकी खात्याचे आधार आपण पाहतो तो प्रमुख 3 आहे, त्याचा विचार या ठिकाणी आपण केलेला आहे. हा एक भाग या ठिकाणी विचारात घेतल्याच्या नंतर आपण लेखांकीय माहितीची काही गुणात्मक वैशिष्ट्ये जी आहेत ती या ठिकाणी विचारात घेणार आहोत. लेखांकीय माहितीची गुणात्मक वैशिष्ट्ये आपल्याला विचारात घेत असताना त्याला क्वालिटेटिव्ह कॅरेक्टराइट्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन असं म्हटलं जातं. लेखांकन म्हणजे काय, तर आर्थिक स्वरूपातील व्यावसायिक व्यवहाराच्या आकडेवारीचे गुणात्मक सादरीकरण. म्हणजे आपण जर बघितलं तर लेखांकन म्हणजे आर्थिक स्वरूपातील व्यावसायिक व्यवहारांच्या आकडेवारीचे, आर्थिक स्वरूपातील व्यावसायिक व्यवहारांच्या आकडेवारीचे गुणात्मक सादरीकरण ज्याला म्हटलं जातं त्याला या ठिकाणी लेखांकन या नावाने ओळखलं जातं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण जर लक्षात घेतलं तर जेवढेही व्यवहार व्यावसायिक क्षेत्रामध्ये केले जातात तर त्या व्यावसायिक व्यवहारांची जी आकडेवारी आहे तर त्या आकडेवारीला गुणात्मक पद्धतीने सादर जेव्हा केलं जातं, गुणात्मक पद्धतीने सादर केलं जातं म्हणजेच काय की जे वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट आहेत त्या अकाउंटमध्ये ते समजेल उमजेल त्या पद्धतीने त्या नियमाच्या आधारावर लिहिलेले असतील अशा पद्धतीचे जे काही ज्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात आणि त्या पद्धतीने त्याची आकडेवारी निश्चित होते. तर या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याच्या नंतर जे म्हणजे त्या ठिकाणी प्रेझेंटेशन होतं तर त्या प्रेझेंटेशनलाच एकीकडे लेखांकन किंवा अकाउंटिंग असं म्हटलं किंवा अकाउंटन्सी असं म्हटलं जातं. मित्रहो, लेखा पुस्तकामध्ये लेखांकीय माहिती नोंद करत असताना काही गुणात्मक वैशिष्ट्ये त्या पुस्तकामध्ये त्या लेखांकनामध्ये कन्सिडर होणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पॉइंट्स आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांचा लेखांकनामध्ये समावेश होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर लेखांकन म्हणजे अकाउंटन्सी मध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या समाविष्ट होणं आवश्यक आहे. त्याशिवाय अकाउंटिंग म्हणून पाहिलं जात नाही. म्हणजे लेखाकर्म म्हणून आपण आयडेंटिफाय करू शकत नाही. आणि म्हणून लेखांकनाच मुळात काय की जी काही व्यवसायाच्या संदर्भामध्ये, व्यवहाराच्या संदर्भामध्ये, व्यवसायाच्या अंतर्गत व्यवहाराच्या संदर्भामध्ये जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीचं जे गुणात्मक असं सादरीकरण केलं जातं, त्या पद्धतीने जेव्हा त्याचं सादरीकरण केलं जातं, त्या रीतीने जेव्हा त्याचं सादरीकरण केलं जातं, त्या नियमानुसार जेव्हा त्याचं सादरीकरण केलं जातं तेव्हा त्याला परिणाम स्वरूप आपल्याला काहीतरी पाहायला मिळतं आणि त्यालाच लेखांकन असं म्हटलं जातं. अशा प्रकारच्या लेखांकनाच्या माहितीची नोंद करत असताना, लेखांकनामध्ये माहितीची नोंद करत असताना काही मुद्दे त्यामध्ये काही गुणात्मक वैशिष्ट्ये
त्यामध्ये आले पाहिजे. तर ते गुणात्मक वैशिष्ट्ये कोणते आहेत त्याचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. लेखांकीय माहितीची गुणात्मक वैशिष्ट्ये. आपण या ठिकाणी विचारात घेऊ. पहिल्या लेखांकीय माहितीची विश्वसनीयता. दुसरा भाग आहे लेखांकीय माहितीची समर्पकता. तिसरा जो भाग आहे माहितीचा सुगमपणा, लेखांकीय माहितीचा सुगमपणा. आणि चौथं वैशिष्ट्य आहे की लेखांकीय माहितीची तुलनात्मकता. मित्रहो, आपण जर या ठिकाणी बघितलं तर लेखांकीय माहिती जी आहे त्या माहितीच्या विश्वसनीयतेच्या बाबतीमध्ये आपण जर बोलायचं ठरवलं तर कोणतीही लेखांकीय माहिती म्हणजे कोणत्याही अकाउंटमध्ये असलेली माहिती जी आहे त्या माहितीचं सगळ्यात महत्त्वाचं एक वैशिष्ट्य आहे की ती माहिती विश्वसनीयतेच्या आधारावर असली पाहिजे. म्हणजे जेवढेही वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन व्यवसायामध्ये केले जातात मित्रांनो, त्या सगळ्या ट्रान्झॅक्शनला म्हणजे त्या सगळ्या व्यवहारांना एक विशिष्ट असा आधार असला पाहिजे. म्हणजे जेवढीही माहिती त्या ठिकाणी नोंदविलेली आहे, उदाहरणार्थ खर्चाशी संदर्भात असेल, जाहिरातीची संदर्भात असेल, वाहतुकीशी संदर्भात असेल, विमा प्रीमियम देण्याशी संदर्भात असेल, प्रत्यक्ष उत्पादनाशी संबंध झालेले खर्च असतील, त्याचबरोबर बांधणीशी संदर्भात खर्च झाले असतील. मी तुम्हाला काय सांगतोय ते कळतंय का? की उदाहरणार्थ एखादा प्रोडक्ट आहे, सपोज समजूया आपण की पार्ले बिस्किट आहे. पार्ले बिस्किट तयार करत असताना त्या फॅक्टरीमध्ये, त्या कारखान्यामध्ये म्हणजे त्या व्यवसायामध्ये त्याचा कच्चा माल, त्यावर प्रक्रिया, त्या कच्च्या मालाची वाहतूक, अगोदर कच्चा माल, त्याची खरेदी, त्याची वाहतूक, त्यानंतर त्याचं स्टोरेज. कच्चा माल आज आणला आणि लगेच त्याच्यावर प्रक्रिया केली असं होत नाही. तो अनेक दिवस काय करावा लागतो? स्टॉक करून ठेवावा लागतो, स्टोरेज करावा लागतो. स्टोरेज, त्यानंतर त्यावर प्रक्रिया, नंतर तो माल तयार झाल्यानंतर त्याची बांधणी म्हणजे त्याचं पॅकिंग, त्यानंतर परत त्याचं स्टोरेज म्हणजे त्याचं लेबलिंग, त्याच्यावर प्रिंटवर, त्यानंतर त्याचं छोट्या बांधणीतून मोठ्या बांधणीत, मोठ्या बांधणीतून आणखी मोठ्या बांधणीत. म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल की एक पार्ले बिस्किट जे आहे ते एका छोट्या कागदामध्ये तयार केलं जातं. त्यानंतर एक म्हणजे जो पुडा आहे बिस्किटचा तो जेव्हा ट्रान्सपोर्ट करायचा असतो तेव्हा तो दुसऱ्या खोक्यामध्ये तयार केला जातो म्हणजे ठेवला जातो. नंतर त्याच्यावर लेबलिंग असतं, प्रत्यक्ष बिस्किटच्या कागदावर प्रिंट म्हणजे पॅक केलाय त्याच्यावर लेबलिंग असतं. नंतर त्याचं स्टोरेज असतं म्हणजे त्याची साठवणूक करावी लागते. त्यानंतर त्याची वाहतूक, त्यानंतर त्याची परत या जाहिरात, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी त्यामध्ये व्यवहाराच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. तर हे सगळ्या संदर्भामध्ये ज्या ज्या कृती केलेल्या आहेत त्या व्यावहारिक कृती केलेल्या आहेत. त्यामुळे त्या व्यावहारिक कृतींना आपण काय केलेलं आहे की त्याला एक अर्थ दिलेला आहे. म्हणजे सगळे पैशाच्या आधारावर केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक कृतीचं पे केलेलं आहे आपण पेमेंट. बांधणी करणाऱ्याला पेमेंट दिलेलं आहे, वाहतूक करणाऱ्याला पेमेंट दिलेलं आहे, पॅकिंग करणाऱ्याला पेमेंट दिलेलं आहे, प्रोसेस करणाऱ्याला पेमेंट दिलेलं आहे. सगळ्या लोकांना आपण पेमेंट दिलेलं आहे. ते सगळे दिलेले पेमेंट लिहावे लागतात. जेव्हा अशा पद्धतीने ते सगळं लिहिलं जातं तेव्हा त्याला एक पुरावा असावा. विविध दस्तऐवजाच्या पुराव्याच्या आधारावर ते व्यवहार लिहिले जावे. म्हणून लेखांकीय माहितीच्या गुणात्मक वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे विश्वसनीयता. ती लिहिलेली जी माहिती आहे वेगवेगळ्या लेख्यांमध्ये ती खरी असली पाहिजे, ती वास्तव असली पाहिजे. त्यासाठी त्याला पुरावाच्या माहितीच्या आधारावर ती जोडलेली पाहिजे. वेगवेगळे दस्तऐवज या व्यवहारांना जोडले पाहिजे. तुम्ही वाहतूक केली ना, 5,000 रुपये भाडं दिलं ना, तर वाहतुकीचे ते भाडं ज्याने घेतलं त्याच्या सहीची एक पावती त्या पुस्तकामध्ये जोडल्या गेली पाहिजे. विश्वसनीयता. तसंच आहे समर्पकता. म्हणजे जेव्हा लेखांकीय माहिती प्रकट केली जाते, आर्थिक विवरण त्या ठिकाणी त्या तयार करायची असतात तेव्हा ती समर्पक असली पाहिजे. याचा अर्थ काय की लेखांकीय माहितीमध्ये अवास्तव माहिती असू नये, ती वास्तव असावी, समर्पक असावी. म्हणजे ही माहिती अभ्यासाला सोपं जातं. त्याचबरोबर त्या माहितीच्या आधारावर परिणाम आपल्याला पाहता येतात. म्हणजे अशा पद्धतीने ही माहिती असावी. त्यानंतर आहे सुगमपणा. म्हणजे या माहितीमध्ये मुद्देसूदपणा असावा, स्पष्टपणा असावा, ती माहिती संक्षिप्त असावी, जशीच्या तशी असावी, अवास्तव त्यामध्ये काही असू नये, सहजपणे ती वाचली की लक्षात येईल अशी ती असावी. आणि शेवटी आहे तुलनात्मकता.
लेखांकन माहितीचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे तुलना. निर्णय घेत असताना लेखांकनाच्या बाबतीमध्ये तुलनात्मक पद्धतीचा वापर करत असताना लेख्यांच्या ज्या काही ट्रान्झॅक्शन आहेत, लेख्यांमध्ये जे काही नोंदी केल्या जातात, तर त्या नोंदी करत असताना लेख्यांचं जे सादरीकरण आहे ते सादरीकरण करत असताना त्यामध्ये अचूकता फार महत्वाची आहे. आणि ती अचूकता असेल तरच या ठिकाणी आपल्याला ती माहिती वास्तव आहे असं लक्षात येतं आणि मग या माहितीची आपण मागील माहिती बरोबर तुलना करू शकतो. म्हणून एका विशिष्ट कालावधी, कोणतीही संस्था असो त्या संस्थेच्या एका विशिष्ट कालावधीची तुलना करणं आवश्यक असतं, ते केलं जातं. आणि म्हणून तुलनात्मक दृष्ट्या ही माहिती, तिला सहज तुलना करता येईल अशा पद्धतीने तुलनात्मकतेच्या आधारावर ही माहिती असली पाहिजे. हे एक शेवटचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला पाहता येतं. मित्रहो, हा एक भाग विचारात घेतल्याच्या नंतर यातलाच पुढचा जो भाग आहे तो आपल्याला विचारात घ्यायचा आहे, त्याचा विचार आपण नंतरच्या तासात करू.